काय सर कुठे चालला सहज? टेम्पलला. इस्कॉन टेम्पलला कुठल्या? खारघरला चाललास? आज आम्ही निघालोय खारघरच्या सेक्टर 23 मधील श्री श्री राधा मदन मोहनजी इस्कॉन मंदिरात. सकाळी 4:30 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी उघडे असते. सेंट्रल पार्क आणि गोल्फ कोर्सच्या अगदी जवळ हे मंदिर आहे. खारघर रेल्वे स्टेशनपासून किंवा हायवेवरून ऑटो किंवा कॅबने सुद्धा इथे सहज पोहोचू शकतात. आई पाहिजे कशाला पाहिजे तुला आई? सह्याद्रीच्या सुंदर टेकड्यांच्या कुशीत पसरलेलं हे मंदिर केवळ नवी मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहे. हे इस्कॉन मंदिर उभारण्यासाठी तब्बल 12 वर्षांहून अधिक काळ लागला. इस्कॉनचे संस्थापक श्री प्रभुपाद यांचं स्वप्न होतं की मुंबई आणि नवी मुंबई परिसरात एक मोठं वैदिक केंद्र असावं. त्यांचंच हे स्वप्न पूर्ण करत या मंदिराची भव्य वास्तू साकारण्यात आली आहे. या मंदिराचे प्राण प्रतिष्ठा सोहळा 14 जानेवारी 2025 मकर संक्रांतीच्या दिवशी पार पडला. त्यानंतर 15 जानेवारी 2025 रोजी भारताचे माननीय पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे महालोकार्पण म्हणजेच इनॉर्गरेशन करण्यात आले. सुमारे 8 ते 9 एकर परिसरात पसरलेला हा भव्य प्रोजेक्ट आशियातील मोठ्या आध्यात्मिक केंद्रांपैकी एक मानला जातो. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांचे भव्य बांधकाम पाहायला मिळते. या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रमुख 5 वेड्या आहेत जिथे 5 वेगवेगळ्या रूपांच्या मूर्त्या विराजमान आहेत. इथे वैदिक शिक्षण केंद्र, संत म्युझियम, भक्तवेदांत आयुर्वेदिक केंद्र आणि इथे येणाऱ्या भक्तांसाठी 100 खोल्यांचे अद्ययावत गेस्ट हाऊस, शाकाहारी भोजनासाठी गोविंदराज रेस्टॉरंटची सोय देखील उपलब्ध आहे. या मंदिराच्या पायऱ्यांवरनं दिसणारा व्ह्यू खूपच फोटोजेनिक आहे. इथे नेहमी खूप सारे लोक फोटो काढत उभे असतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये समोरील टेकड्यांवरती धबधबे वाहताना दिसतात. इथे खालीच बरीच दुकानं आहेत. येथील दुकानांमध्ये प्रत्येक लँग्वेजमध्ये अनुवाद केलेली गीता विकत घ्यायला अवेलेबल आहे. इथे युरोपियन लँग्वेज मधल्या गीता सुद्धा आहेत. इथे समोरच भक्तांना राहण्यासाठी 100 खोल्यांचे गेस्ट हाऊस सुद्धा आहे. पेढा दिला आहे, दुसरी मी पेढा घेतलाय. रडायचं नाही बिलकुल. पेढा खायचा खाली खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे. इथून आम्ही पेढा घेतला. सर्वज्ञ आल्यापासून खूप रडत होता तर त्यामुळे त्याला पेढा दिल्यावरती शांत झाला. मंदिरातून बाहेर निघताना गेट जवळच त्यांचा प्रसाद आम्ही घेतला आणि नंतर समोरच असलेल्या सेंट्रल पार्कमध्ये गेलो. इथे आल्यानंतर सर्वज्ञ खुश झाला आणि इकडे तिकडे धावत होता आणि खेळत वगैरे होता. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. त्यामुळे सर्वज्ञ खुश झाला. सर्वज्ञचं खेळून झाल्यानंतर आम्ही पुन्हा घरी निघालो.
जा परत.